पोलिसांनी चक्क 8 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली आणि एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागताच पंकज जावळे हे फरार झाले। अहमदनगर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर लाचलुचपत विरोधी विभागानं कारवाई केली असून त्यांचं राहतं घर सील केलंय। बांधकाम परवानगी देण्यासाठी 8 लाखांची मागणी केल्याच्या आरोपावरून एसीबीनं त्यांच्यावर कारवाई केली आहे। लिपिक शेखर देशपांडे यांच्यामार्फत लाच मागितल्याचं समोर आलंय। दरम्यान एसीबी पथक कारवाईबाबत समजताच डॉक्टर पंकज जावळे आणि लिपिक शेखर देशपांडे दोघेही फरार झालेत। अहमदनगरमधील एका कन्स्ट्रक्शन फर्मला बांधकाम परवाना हवा होता। हा परवाना देण्यासाठी अहमदनगर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर जावळे यांनी लिपिक शेखर देशपांडे यांच्यामार्फत संबंधित फर्मकडे 8 लाखांच्या लाचेची मागणी केली। 19 आणि 20 जूनला लाचेची मागणी करण्यात आली आणि ही लाच गुरुवारी स्वीकारण्यात येणार होती। महत्त्वाचं म्हणजे दोघांनीही गुरुवारी रजा टाकल्याची माहिती समोर आली। या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे गेल्यानंतर तातडीनं कारवाईला सुरुवात झाली, परंतु कारवाईची कल्पना मिळताच दोघेही फरार झाले। एसीबीने लिपिक शेखर देशपांडेच्या बुराडनगरमधील घरावर छापा टाकला। आयुक्त जावळेंचं राहतं घर सील केलं। गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून एसीबीने ही कारवाई सुरू केली। या कारवाईबाबत मोठी गुप्तता सुद्धा पाळण्यात आली होती।